राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काबिल है वही बनेगा। 2 लाख मतांनी परत ह्या सगळ्या वादळामध्ये त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने निवडून आला। स्वतःचा मतदारसंघ सोडून दुसऱ्या मतदारसंघामधून त्या ठिकाणी ते विजयी होतात। आम्ही जे मागणी करतोय ते काबिलियतच्या जोरावर, मेरिटच्या जोरावर 3 वेळचे खासदार असणारे सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचे चिरंजीव, देशाच्या सगळ्या पार्टीजमध्ये असणारे त्यांचे समन्वयाचे संबंध, प्रश्नांची असणारी अचूक जाण, देशाला एक नवीन चेहरा या निमित्ताने या ठिकाणी मिळू शकेल। राजा का बेटा राजा नहीं बनेगा हा सिनेमातला डायलॉग एकनाथ शिंदेंनी भाषणात बोलून दाखवला, परंतु आता राजा का बेटा मंत्री बनेगा का असा प्रश्न इकडे उपस्थित करावा लागतोय। कारण का सध्या काल रात्री ज्या खासदारांची बैठक झाली मुख्यमंत्र्यांसोबत, त्यातल्या काही खासदारांनी ही मागणी केली आहे की एकनाथ शिंदे यांचा मुलगा जरी श्रीकांत शिंदे असला तरी तिसरी टर्म आहे श्रीकांत शिंदे यांची आणि ते या मंत्रिपदाचे हकदार आहेत, अशी मागणी केल्यामुळे आता श्रीकांत शिंदे हे मंत्री होणार का हे जाणून घेऊया। धैर्यशील माने आहेत आपल्यासोबत खासदार, स्वागत आहे तुमचं एबीपी माझामध्ये। राजा का बेटा मंत्री बनेगा क्या? तुम्ही अर्धावट डायलॉग म्हटलात। राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काबिल है वही बनेगा। आम्ही जे मागणी करतोय ते काबिलियतच्या जोरावर, मेरिटच्या जोरावर 3 वेळचे खासदार असणारे सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचे चिरंजीव श्रीकांतजी शिंदे हे निव्वळ खासदार नसून मागच्या 3 वर्षाचे या ठिकाणी 3 वेळचे या ठिकाणी खासदार आहेत। ते फक्त मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव नाहीत तर महाराष्ट्रातल्या तरुणांचा एक आश्वासक चेहरा म्हणून मागच्या काही वर्षांमध्ये त्या ठिकाणी पुढे आलेत। केंद्र पातळीवर त्यांचे असणारे अक्रॉस पार्टीज असणारे संबंध, त्यांचा असणारा डायलॉग या ठिकाणी किंवा त्यांनी मांडलेली भूमिका, ज्याच्या भूमिकेतनं ज्यावेळी शिवसेनेमध्ये 2 मतप्रवाह तयार झाले त्यावेळी देशातले खासदार जे या ठिकाणी एका प्रवाहामध्ये आले, बाळासाहेब ठाकरेंचा विचार घेऊन आम्ही जे सगळेजण बाहेर पडलो, त्याच्या पडद्यामागे या ठिकाणी कोण असेल तर ते डॉक्टर श्रीकांत शिंदे होते। अशा एका चेहऱ्याला आश्वासकपणे महाराष्ट्रातनं या ठिकाणी पुढे नेण्याचं काम आम्ही करावं, अशा पद्धतीची आमची मागणी आहे। मला वाटतं 2019 साली ज्यावेळेला महाविकास आघाडीचं सरकार आलं त्यावेळेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आदित्य ठाकरे यांना संधी दिली गेली, त्यामुळे असं देखील बोललं गेलं की दोघंही संपूर्ण सक्रिय राजकारणात कॅबिनेट मिनिस्ट्रीमध्ये असताना पक्षाकडे दुर्लक्ष झालं। माझा प्रश्न वेगळा आहे, जर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, उद्या श्रीकांत शिंदे देखील मंत्री झाले तर पक्षाकडे लक्ष कोण देणार? आपण जर बघितलं तर केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये काम करत असताना वेगळ्या जबाबदाऱ्या त्या ठिकाणी असतात। राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आहेतच, पण ते पक्षाचे मुख्य नेते म्हणून ऍक्टिव्हली या ठिकाणी पक्षाचं काम आजही धरातलावर त्या ठिकाणी करतात। श्रीकांत शिंदे साहेब बिहाइंड दी कर्टन निश्चितपणे पक्षवाढीसाठी त्या ठिकाणी काम करतात। आमच्या सर्वांची टीम त्याच्या पाठीमागे या ठिकाणी काम करत असते। उद्याच्या काळामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी जो या ठिकाणी हातामध्ये व्रत घेतलं ते पुढे ते घेऊन जात आहेत, पण दोन्हीही जर या ठिकाणी मंत्रिमंडळात संधी मिळाली, एका युवकाला त्यामध्ये संधी मिळाली तर निश्चितपणे युवकांचा ओढा पक्षाकडे त्या ठिकाणी वाढणार आहे। एका युवा चेहऱ्यामुळे महाराष्ट्रातल्या युवकांचं अट्रॅक्शन आमच्या पक्षाकडे या ठिकाणी वाढणार आहे आणि त्याचा फायदा पक्षामध्ये पक्ष बांधणीसाठी त्या ठिकाणी होणार आहे। ते पक्षाचे प्रमुख तर आहेतच एकनाथ शिंदे साहेब, पण एक कार्यकर्ता म्हणून श्रीकांत शिंदेवर अन्याय होता कामा नये, फक्त आपला मुलगा म्हणून त्याचं मेरिट त्या ठिकाणी डावलता जाता कामा नये। 3 वेळा ते खासदार झालेत आणि त्या मेरिटवर आमची मागणी आहे की जो माणूस मागचे उत्कृष्ट संसदपटू म्हणून देशामध्ये या ठिकाणी लौकिक मिळवला, 2 लाख मतांनी परत ह्या सगळ्या वादळामध्ये या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने निवडून आला, स्वतःचा मतदारसंघ सोडून दुसऱ्या मतदारसंघामधून त्या ठिकाणी ते विजयी होतात। देशाच्या सगळ्या पार्टीजमध्ये असणारे त्यांचे समन्वयाचे संबंध, प्रश्नांची असणारी अचूक जाण, देशाला एक नवीन चेहरा या निमित्ताने या ठिकाणी मिळू शकेल। मी बोलताय त्या मताला म्हणजे सगळेच तुमचे सहकारी सहमत असतील असं नाहीये, कारण का तुमच्या पक्षामध्ये 2 सिनियर नेते आहेत, ज्याच्यामध्ये प्रतापराव जाधव आहेत, श्रीरंग बारणे आहेत। प्रतापराव जाधवांची 4थी टर्म आहे, श्रीरंग बारणे आणि आपली तिघांची म्हणजे श्रीकांत शिंदेची देखील 3री टर्म आहे, हॅट्रिक साधलेली आहे। मग अशा वेळेला श्रीकांत शिंदेंना संधी देणं आणि मग वरिष्ठांना डावलणं यामध्ये काय? आपल्याला सुरुवातीलाच क्लिअर करतो, सिनियर आणि ज्युनियरचा मिलाप असला पाहिजे। पक्षाला जशी या ठिकाणी पदं मिळतील हा सर्वस्वी निर्णय सन्माननीय मुख्यमंत्र्यांचा आहे, पण त्याचा बॅलन्स जर राखता आला तर एका सिनियर लीडर बरोबर एका तरुण आणि आश्वासक चेहऱ्याला जर यामधनं संधी मिळाली तर त्याचा फायदा पक्ष बांधणीसाठी होईल, तरुणांना सुद्धा न्याय दिल्यासारखं होईल। बाळासाहेबांनी जो पक्ष त्या काळामध्ये बांधला तो तरुणांच्या जीवावर बांधला आणि ज्यावेळी ही तरुणांची पार्टी म्हणून या ठिकाणी पुढे येईल तर त्याचा फायदा येणाऱ्या विधानसभेला झाला आहे। घराणेशाहीचा पुन्हा एकदा टॅग येईल। घराणेशाही कशी म्हणता येईल? जो आता फक्त मुख्यमंत्र्यांचा चिरंजीव म्हणून जर त्यांना मंत्रिमंडळात घ्यायचा आम्ही विचार करत असू तर ती घराणेशाही असती, पण जर एक कार्यकर्ता 3 वेळा निवडून येत असेल, फक्त त्यांचे वडील मुख्यमंत्री आहेत म्हणून त्यांना या ठिकाणी देता येत नाही, हा खऱ्या अर्थानं एक कार्यकर्ता म्हणून सुद्धा त्या कार्यकर्त्यावर अन्याय आहे। हे मेरिट त्यांच्या कर्तृत्वाचं आहे आणि त्या कर्तृत्वाला आम्ही संधी मिळावी ही आमची मागणी आहे। मला शेवट असा करावा लागेल की राजा का बेटा काबिल है, इसके लिए राजा का बेटा राजा बनेगा आणि मंत्री देखील बनेगा। ये लोकशाही है आणि आम्ही राजे कोणाला मानत नाही। स्वतः मुख्यमंत्री
गावामध्ये कार्यकर्त्यासारखं त्या ठिकाणी काम करतायत. एकनाथ शिंदे साहेबांचा चिरंजीव म्हणून श्रीकांत शिंदे सुद्धा मिरवत नाहीत, ते कार्यकर्ता म्हणून काम करतायत. आणि जो कार्यकर्ता असतो त्याचा पदावर जाण्याचा सुद्धा अधिकार असतो. कार्यसंपन्न जर एखादं नेतृत्व असेल तर त्याला फक्त त्या चौकटीमध्ये न बघता उद्याच्या काळाचं नवीन नेतृत्व त्यामध्ये तयार होत असेल तर त्याला पुढे जाण्याची संधी दिली पाहिजे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर कॅमेरा पर्सन प्रशांत मानेसह वैभव परब, एबीपी माझा, नवी दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.